नाही कोण? दादाचं पोरग नाही. दादाच पोरग नाही. मग कोण? दादा राहिले तर येते. रणजित सिंह मोहिते पाटील येणार बंदच काय कामच नाही ना. करकमसाठी काहीच काम नाही. नाही. हो तुळशी तळ्यात पाणी सोडतं मला सोडलं नाही 10 वर्ष झालं. तेलाचं रेट 40 रुपये वाढवलं, खोबऱ्याचं रेट 40 रुपये वाढवलं, लाडक्या बहिणीचं पैसे इकडे गुंडाळलं. काय असतं आमदार नसताना सगळी कामं आबा करते ते म्हणून काम दमदार आबा आमदार म्हणून 35 वर्ष आता बास केला. नमस्कार. कुठलं हो? घ्या घ्या आधी माप घ्या. ती महत्वाचं. बोला की. काय दोडकच मांडले ते? हा दोडखच मांडले ते की. कसं आहे काय काय वातावरण इकडचं? कुठलं करकमचं वय आम्ही माड्याचं आम्ही टेम्पोरने हात येत आहे. टिंबुर्णी मग ती माड्याचं येतंय. हा माडा बोला की. काय म्हणतोय माडा? तुमच्या तिकडे टिंबुर्णीकडचा माडा काय म्हणतोय? आता कसं आहे बरं का, पहिलं बबनदादा उभा राहत होतं. बर आता कोण राहतंय काय सांगता येत नाही. झाली सांगली दादा ना आता ती त्यांचं पोरग रणजित मग रणजित बाहेर राहील. पण त्यांना आता इकडून उमेदवार दुसरे असतील, इकडून अभिजित पाटील आहेत, हो, मोहिते आहेत पाटील की. पण उमेदवार द्यायचं म्हणते. देते नाही की. काय होईल? काय आता कोण मतदान होण्या वाजतं भाऊ. मतदान होण्यास मतदान तुम्हीच करणार आहे की? अहो आम्हीच करणार म्हणजे जनता करणार ना. जनतेवर आहे ना समजा. जनतेवर आहे. हा तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? ये की बाया बी येत की. येईल हो रणजित बाया येणार येणार. पण आता ही शेतकरी आहे म्हणून विचारतोय. आता अभिजित पाटील पण इकडून म्हणतात की आम्ही उसाला दर दिलाय, ते पण म्हणतात. बरं आता प्रत्येक जण म्हणतंय मी येणार, ते म्हणतंय मी येणार. ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस निकाल लागतो. तुम्हाला काय म्हणायचं पाहुणं? कुणा या पारड्यात टाकलं? आता ही तुम्ही माप टाकताय तसं कुणा या पारड्यात माप टाकलं इथली जनता? इथली जनता आता इथल्या जनतेचं मला काय माहिती. आता माडा तालुक्यातलं मी सांगू शकतो. तर माडा तालुक्यातलं सांगा हो. हा? आम्ही पण माड्यात येतोय. येतं की. सांगता येत नाही. काय सांगता. बरं हे झालं इथलं माड्याचं सोडा. हा इथला सर्वसामान्य जी शेतकरी आहे ती आता जी सरकार आहे चालूचं महायुतीचं, त्याच्यावर काय कसं आहे? त्यांची योजना वगैरे त्यांनी एवढ्या काढल्या म्हणते. तुम्ही सगळेजण शेतकरी असतील किंवा इथला शेतकरी वर्ग ह्या सरकारच्या ह्याच्यात खुश आहे का? आहे ती की. बर कुस आहे ते आता महिन्याला सोडलंय 4,000 सोडलंय 4,500 सोडले ते. जनता कुस आहे की आता घरापर्यंत. प्रत्येकाला पोचले ते. बर लाडक्या बहिणीचं भावाचं 4,500 रुपये खात्यावर जमा झाले लोकांनी. दिलं नाही म्हणते ती. कोण म्हणतं दिलं नाही तर ज्याचं फॉर्म भरलं हे केलं तर पैसे जमा झाले ते. प्रत्येकाला पैसे मिळले ते. बर हो सरकार बदलायचं नाही मग आता? आता काय पुढचं कसं आहे बदलायचं नाही बदला जनतेच्या ह्याच्यावर काय. मी काय सांगणार आहे सांगा. मी कसं सांगणार आहे. या शेतकरी म्हणतायत की सरकार बदलता येत या सरकार योजना पोचलेत म्हणतात. अजून काय शेतकरी आहेत? एक मिनिट दादा. नमस्कार. कुठलं इथलं? जळवलीची. माड्यात हा माड्यात येते. काय कसं आहे वातावरण? वातावरण बबनदादाचा मुलगा रणजितभाई शिंदे यांचं वातावरण आहे इथं. रणजितभाई शिंदे. हो 100% फिक्स आमदार होणार रणजितभाई. हो ना. आता मला सांगा, एवढे इकडून पंढरपूरकडनं अभिजित पाटील असतील, मोहिते पाटील पण उमेदवारी देणार म्हणतात. लोकसभेला तर इथनं ट्रेंड राहिलेला आहे की मोहिते पाटलांनी त्यावेळेला ज्या वेळेला इकडे गटामध्ये शरद पवार गटामध्ये तरी प्रवेश केला, ते पण उभं राहायचं म्हणतायत. मग ह्याचा काहीतरी परिणाम ह्या शिंदे कुटुंबावर होणार? अजिबात होणार नाही परिणाम. मोहिते पाटलांचं पहिलं पैसे थकलेत, अजून पैसे दिले नाहीत. बरेच जणांचे पैसे राहिले त्यांचं द्यायचं. शेतकऱ्याचं ऊस बिल असतील, शेअरच्या रक्कम असतील, कामगाराच्या नावावर त्यांनी काढलेलेच पैसे तसेच थकीत आहेत. 13 14 लाख बाकी झाले तर ते भरलेले नाहीत. त्यामुळे मोहिते पाटील तिथं 100% चालणार नाहीत. तिथं ते फेलच होणार. पण रणजितभाई शिंदे 100% निवडून येणार, आमदारच होणार. हो 100% आमदार होणार. अहो गुलालच आहे त्यांच्या ह्याच्यात. अहो तुम्ही गुलाल म्हणताय, ती 3,500 रुपये भाव दिले. अहो आम्ही 1 रुपया जास्त दर देणार म्हणून सांगितलं बहिणी. परत ते इकडं अजून जे दुसरी सभा ह्याच्या सर्वसाधारण सभेच्या टायमाला सांगितलं त्यांनी देते त्यापेक्षा जास्त. अहो त्यांनी द्या म्हणावं. लोकांचं 3-3 महिने पेमेंट देत नाही. आमचं पेमेंट 10 दिवसाला मिळतं. बबनदादा कारखान्यात पेमेंट आमचं ऊस जातो 10 दिवसाला आम्हाला पेमेंट हातात मिळतंय. 3-3 4-4 महिने त्यांची बिलं मिळत नाही ती ऊसाची. ट्रॅक्टरचं पैसे टायमाला मिळत नाही ते त्यांचं. आमचं 15 वेळेला पेमेंट सगळं क्लिअर होते.
काय वाटतं कुठली काय करेल इथली जनता? 100% जनता ह्या करकममधून कमीत कमी 2 ते 2,500 लीड शिंदे यांना मिळणार. रणजितभाई शिंदे यांना 2,000चं ते 2,500 लीड करकममध्ये मिळणार. आणि राहिलं पण आमची जळवली गावातनं तर कमीत कमी 700-800 मताचं लीड मिळणार भाई मिळणार. हो 100%. बरं हे झालं आता इथल्या माड्याचं इथल्या सर्वसाधारण एक शेतकरी म्हणून तुम्ही मला हे सांगा की आता जे सरकार चालू आहे किंवा आता जे राजकारण झालं लोकसभेच्या अगोदर फटाफटीचं राजकारण झालं बंडखोरी अजून गोष्टी होणार आहेत ह्यात भयंकर गोष्टी बदल होणार आहेत. बदल होत्या पण आमदार 100% आमचे रणजितभाई शिंदेच आमदार होणार आहेत. आता रणजित भाईला तर घराण्यातनंच ती बंड करून ते काही अडचण नाही पण 100% आमचे रणजितभाई आमदार होणार हो 100%. अहो 10 दिवसाला कुठला कारखाना पेमेंट देतो आज राज्यात कोण देत नाही. महाराष्ट्र राज्यात पहिला कारखाना आहे की बबनदादाचा कारखाना आहे की 10 दिवसाला शेतकऱ्याचं पेमेंट मिळतंय. प्रत्येक 15 ट्रॅक्टरवाल्याचं पेमेंट मिळतंय. कुणाला असं राहिलं नाही. बाकीचं कारखाना आहे तर 3-3 आणि 2-2 महिने बिल देत नाही ते नुसतं घोषणा करत राहते ती. बरं हो काय काय शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. कोण रणजितभाई शिंदे तर अभिजित पाटील असं एकंदरीत इथली 35 वर्ष झालं इथलं बबनदादाचं इथलं राजकारण आहे. अजून काही इथला काही शेतकरी वर्ग असेल त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हो नमस्कार. नमस्कार. काय कुठलं तुम्ही इथलं जळवली माड्यात येते माडा. कसं आहे इथलं विधानसभेचं वातावरण? रणजितभाई शिंदे आमदार होणार. आता माणसांमधून तरी येते नवीन गडी पाहिजे नवीन पाहिजे. भायासाहेब नवीनच आहे ते पहिल्यांदाच उभं राहते. पहिल्यांदाच त्याच्या आधी का उभं राहते. काय होईल वाटतंय तुम्हाला? आता एवढं सगळं ही आता ऊस दराच्या कोंडी बाबतीतला असेल ती मुद्दा असलेला ती कुठं तर रणजित शिंदेच्या विरोधात जातील किंवा तिथले काही धनराजदादांनी केलेली बंडखोरी असेल ह्याच्यामुळं कुठं तर हे सगळं त्यांच्या विरोधात जाणार असं वाटत नाही. ऊसाच्या बाबतीत झालं तर बबनदादा कारखाना पहिल्यापासूनच वेळेवर पेमेंट असेल वाहन मालकाचा असेल ऊसाचा असेल कामगाराच्या पगारी असलेल्या त्या बाबतीत तर काय महाराष्ट्रात एक नंबरच आहे. राहिला विषय धनराज जातात जे त्या विषय घरातला असले मिटतेलच त्याचं काय मिटतेल. म्हणजे मोहिते पाटील आता लोकसभेला मोहिते पाटील निवडून आले खासदार तो ट्रेंड राहणार नाही का? मोहिते पाटील पण ऍक्टिव्ह आहेत आता. राहणार नाही. ओनली वन रणजितभाई शिंदेचा आमदार होणार कारण दादानी कामं केलेली आहेत भरपूर. बरं म्हणजे इथली जनता म्हणते की अजून पण हो काका नमस्कार. या जरा इकडं माणसांना जाऊ दे मान. काय कुठलं इथलं इथलं करकमत होय. कसं आहे इथलं विधानसभेचं वातावरण कसं आहे? बबनदादा शिंदे कोणी उभा राहू द्या बबनदादा राहू द्या किंवा रणजितभाई राहू द्या उमेदवार त्यांचा येणार म्हणजे येणारच येणार. बरं हे झालं माड्याच. आता मला तुम्हाला एक शेतकरी म्हणून असं विचारायचं आहे की इथलं जे सरकार आहे आता महायुतीचं असं फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि जी बंडखोरी नंतर जे म्हणजे हे सरकार स्थापन झालं त्या सरकारवर इथली सर्वसामान्य जनता त्यांचे सगळे मुद्दे सर्वसाधारण शेतकऱ्यांचे मिटलेले आहेत का? आणि तुम्ही सगळेजण खुश आहे का सरकार? कसं आहे बरं का सरकार अगोदर भरपूर येऊन गेले पण ह्या सरकारनं जेवढं केलं का ते कुठलं सरकार नाही करू शकत. किती पण येऊ द्या पुढं 60 वर्ष आम्ही एकेकाला सत्ता दिलेली त्यांनी काय केलं. आता आमचा फक्त एकच प्रश्न आहे की मराठ्याचं आरक्षण फक्त नाहीतर आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही सरकारकडं. अहो काय म्हणून द्यायचं त्यांनी भरपूर दिलंय. आणि मराठा आरक्षणाचं पण म्हणताय महायुतीचं परत म्हणताय कुठं तर जरांगे पाटलांमधून पण रोज दिसतोय देवेंद्र फडणवीसांवर. हो हे सगळं कसं बघताय तुम्ही? महायुती पण म्हणताय आणि आता काय होतंय की त्यातनं काहीतरी साध्य होणार. जरांगे पाटील उपोषणाला बसलेत ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघणार इलेक्शनच्या अगोदर निघणार आणि त्यातून काहीतरी आम्ही सुद्धा मार्ग निवडू ना. हो नक्कीच. कारण की आता जरांगे उपोषण करत आहेत बरं का त्यांचंही बरोबर आहे कारण की मराठ्यांना आरक्षण पाहिजेलच. पण हे सरकारला असं म्हणून चालत नाही की हे काम करत नाही किंवा सरकार कुठंतरी चुकतंय असा विषयच येत नाही. कारण की जेवढं भाजप सरकारने दिलं आहे का एवढं कुठल्या सरकार देऊ शकत नाही आणि दिलं पण नाही. देऊ शकत नाही. इकडे काय युवा पिढी इकडे अरे पण इकडे या. अजून काय इथली शेतकरी आहेत काय बाहेर? नमस्कार दादा. हो नगू का हो? होय हो काका नमस्कार. काय काय काकडी आहे कांदा पात आहे चुकीची भाजी आहे. नदीकडे 15 रुपये.
घ्या. कसं आहे कसं वातावरण चालू आहे? लोकसभा झाली, आता खासदारकी झाली, आमदारकी लागली, आता काय होईल वाटतं एवढं तुम्हाला? काय सांगता येणार नाही. नाही नाही सांगता येणार नाही. बरं, इथलं सर्वसाधारण शेतकरी इथल्या ह्या नाही. सरकारवर खुश आहे? म्हणजे त्या क्षेत्रातच नाही मी असं म्हणतोय मी. नाही हां. या क्षेत्रातच नाही मी म्हणतायत. अजून काही इथली माणसं आहेत, शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण. या बघू आपण. हो काका, आजोबा नमस्कार. कुठलं? पालवान पिंपण्याला बसला. माड्यात येतंय की मग? हा माडा तालुक्यात माडात माडा. काय विधानसभेचं वातावरण कसं आहे? तुमच्या शेजारी उभं राहिले ते पंढरपूरचं, इकडचे अभिजित पाटील उभं राहिले ते, मोहिते पाटील उभं राहिले म्हणते ती. ज्याच्या त्याच्यावर अवलंब आहे. आता मोहरा काय होणार आहे ते आपण तर काय सांगू शकणार आहे? सांगू शकत नाही. कसं सांगणार आहे? जे उमेदवार तिकीट मागतील ते त्याच्यावर अवलंब आहे ना. माझा उमेदवार तर समोर आहे ती. आम्हा आहेत की, पण आता काय कोणाचं भविष्य काळात कोणाचं उजळ होत आहे ती काय माहित आहे. हं. काय वाटतं मला कुणाचं पारड्या? आता तुम्ही जसं पारड्यात टाकता तसं कुणा पारड्यात मतं टाकतात? चांगलं आहे. कसं आहे आता जे पहिले जे पवाराचे लोक आहेत ना, जे आहे ते फिक्सच राहिलेले आहेत, त्यात काय वांधत नाही ना. हं. आता त्यांचे जे त्याच्या नशेवर अवलंब आहे. काय नवीन पिढी काय करेल वाटते? नवीन पिढी आता काय सगळी तुतारीवर चाललेलं आहे सगळं. तू तरी चल हे झालेलंच आहे की आता ह्याची आम्ही मागं झालेलंच आहे ना. आता बी काय म्हणजे चाललेलंच आहे काय लोकांच्या करेल या लोकांना. वारीने तू तरी कुणा मागत आहे? आता ती बहुतेक काळात जे त्याच्या अवलंब आहे. पाटील म्हणते ते आमच्या मागे येईल म्हणतात तुतारी. की हो म्हणतील की काय ज्याची त्याची अपेक्षा आहे ना. आज बघून दादा गेले तर तुतारीला भेटायला तिकडे. हा कोण वाजवल तुतारी? तुतारी आता काय ते सांगू शकत का? आज काय सांगू शकत नाही ना. नाही. कसं सांगणार आहे? बरं हे झालं इथलं माड्याचं, जाऊ द्या. शेतकऱ्यांना काय योजना मिळते का या सरकारच्या? काय लाडक्या बहिणीचं काय मिळाल्यात, काय लोक अडकलेले आहेत ते नाही मिळालेले आहेत. ज्याला मिळालेलं आहे त्याला मिळालेलंच आहे. ते कांद्याला दर मिळायचा ते मिळतच नाही. काय कसा दर आहे? रिवर्स येते महागारी. काय करायचं? शेतकऱ्यांचा भाव आहे का त्या शेतकऱ्याला? काय करायचं? काय वाटतं तुम्हाला? काय करायचं? हे सगळं प्रश्न कुठेतरी या सरकारच्या विरोधात जातील. काय शेतकऱ्याला आता हे ह्याचा रोजगार हमी रोजगार तर निघतात काय? 10ला पावशेर, 15ला अर्धा, 10ला अर्धा किलो द्यावं लागतं. काय पुरवठं शेतकऱ्याला? काय राहिलं शेतकऱ्याचं सांगा ना मला. हां असे पडीचा भाव पडल्यावर शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा. मग काय व्हायला पाहिजे त्या काळात? काय व्हायला पाहिजे? आता 2024 आहे का? काय होईल त्याच्या आता काय आपल्याला त्याच्या तर काय पुढचं इतका अभ्यास आहे का त्याचा? नाही इतका अभ्यास तुम्ही इलेक्शन बघितले, ती राजकारण बघितले, पहिलं काय तर हे सगळं जाऊ द्या. तुम्ही आतापर्यंत बघितलेलं राजकारण असेल, आताची राजकारण असेल, काय फरक आहे सगळं? फरक आतापर्यंत आम्ही ते राष्ट्रवादीला पहिल्यापासून धरलेलंच आहे आमदार. म्हणजे कारण माडाचा वेळ आतापर्यंत त्यांनाच आम्ही सतत धरत राहिलेलं आहे ना त्यांना. पण आता तुम्ही तुतारी म्हणताय, पण शरद पवारांना अजित पवार सोडून गेलं. आता उद्या भविष्य काळात काय त्यांचं कोणतं कॉम्पिटिशन होतं काय माहीत आहे अजून. त्याचा इतकं फिक्स निर्णय लागलेलाच नाही ना. नाही कसा लागला सांगा ना. अजून काय संभ्रमावस्था इथल्या शेतकऱ्यांमधनं, अजून काय इथले शेतकरी वर्ग आहे यातनं आपण बघूया. या काय अजून. हो नमस्कार. अहो थांबा. हो काका लांबनच आजोबा लिंबूच घेऊन. बरं चालू आहे शेतकऱ्यांचं. कशाचं पाय सगळ्या पिकं गेली पावसानं. पावसानं अनुदान मिळेल ना. कुठं अनुदान काय दिलंय म्हणते ती लाडकी बहीण गावाची हा ती चालू आहे. लाडक्या अनुदान बहिणी दिलंय म्हणते ती. अनुदान आमदार कुठलं मागचं कवाचा आला ते आपल्याला आलं तर नाही. आलंच नाही. कोण येईल वाटतं तुम्हाला? काय निवडून आता काय सांगता येत नाही. आता कोण उभा आहे का अजून काय उमेदवार साधन माहित आहे का? नाही तर तिकडं पंढरपूरचा अभिजित पाटील आहे, 3500 भाव दिलेले ते उसाला. परत इकडं त्या इकडचं रणजित वाया बबन दादा पोरग. हा, ती नाही कोण? दादाचं पोरगं नाही. दादा पोरग नाही. मग कोण? दादा राहिले तर येते.
दादा राहिले तरी येतील दादा तरी म्हणते ते पोराला दे बारे वर्ग नसते बरं लेटच नसते पोरगी येत नाही मग कोण मग पंढरपूर मग अभिजित पाटील अभिजित पाटील त्याला नाही रेट गावात माहितीच नाही कुठलं काम नाही त्यानं केलं तर ती कसा यायचा आणि दादानं सांगितलं बाबा दादानं दादा स्वतः उभा राहिला तर ते आधी येते दादा विषय वेगळा आहे. येतील मग पोरग राहिले तर केलं नाही दादा स्वतः म्हणून दादा उभा राहिले तर इथली जनता त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं असं सगळ्यांमधनं वातावरण आहे हो अजून काय ओ काका नमस्कार नमस्कार या इकडं बघा कसा आहे बाजार एक नंबर एक नंबर बाजारला काय हो एक मिनिट बोला बोला नाही हो दे तुमचं उद्या हां सांगायची काय कुठलं इथलंच हां करकम करकम कसं आहे करकमचं वातावरण लोकसभा चांगलं आहे. झाली आता आली होय. आली खासदार आली. झाले मोहिते पाटील आता त्यांनी आमदार रणजित मोहिते पाटील रणजित सिंह त्याला काय वाटत नाही उमेदवार डिक्लेअर केला डिक्लेअरच मग आता काँग्रेसमधून उमेदवारीच मिळणार आहे म्हणजे डिक्लेअर व्हायला पाहिजे पण भाजपमध्ये येते किती आता काय आता 8 दिवसाचा होतं काँग्रेसचा प्रवेश 8 दिवसात होतं पण इकडं अभिजित पाटील आहेत बबनदादा शिंदे 35 वर्ष झाले इथं रणजित सिंह मोहिते पाटील येणार बबनदादाचं काय कामच नाही ना करकमसाठी काहीच काम नाही नाही हो तुळशी तळ्यात पाणी सोडतं मला सोडलं नाही 10 वर्ष झालं सोडलं नाही पाणी बरं हे झालं इथल्या माड्याचं झालं इथल्या आता वरच्या ह्याला जर बघितलं आपण तर सरकार आता महायुतीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे. सगळं सरकार बदलणार आहे 5 वर्ष बदलणार आहे म्हणजे आता महायुतीचं महाविकास आघाडी हो येणार त्यांनी तर योजना दिले ते म्हणते काय ते करायचं लाडकी योजना? बहीण दिली ही दिली आता टिकल 1-2-4 महिने पुन्हा काय पुन्हा काय करायचं अहो पण तेला जर रेट 40 रुपये वाढवलं खोबऱ्याचं रेट 40 रुपये वाढवलं लाडक्या बहिणीचं पैसे इकडे गुंडाळलं काय असतं आता हे झालं आता रणजित सिंह असतील इकडचे आणि इकडचे अभिजित पाटील असतील ह्यांच्यामध्ये कुठं तर साखर कामगारदारीमध्ये फोड लागलेले आहे. म्हणजे ऊस दरा बाबतीत कोंडी फुटल्यामुळे ही लागलेली आहे. ऊसाचं काय ऊसाचा कचरा झालाय कारखाना जायचं सगळं आबा आबा त्यांचं काय लागलं आबा 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 फक्त अभिजित आबा कसं बाय आबा आबा कशा पाय आमदार नसताना सगळी कामं आबा करते ते म्हणून काम दमदार आबा आमदार म्हणून ही सगळं म्हणते ती जनता म्हणते आबा स्वतः मना म्हणत नाही ती जनता म्हणते की आबाचं काम दमदार आहे आमदार नसताना तुम्ही निम्म्या रातचं फोन लावा आबाने एका मिनिटात फोन उचलला पाहिजे तुमच्या दवाखान्याच्या अडचणी असू द्या पोलीस स्टेशनच्या अडचणी असू द्या मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी असू द्या आमदार नसताना आबा एका मिनिटात कॉल केला व्यस्त असला तर परत कॉल दुसऱ्या मिनिटाला कॉल आबाजी होती माघारी आणि कामाचा तुमचं मार्गी लावते सगळे प्रश्न म्हणून आबा आमदार आहेत पण इकडून आता बबन दादा तर म्हणते की त्यांचं पोरगं म्हणते ते आता आम्ही पण त्यांच्यापेक्षा जास्त ऊस दर देऊ वगैरे अहो तुम्ही मध्ये बाईट ऐकली असेल नितीन गडकरीजी घराणेशाही थांबवा तुम्ही घराणेशाहीला मतदान करू नका आजोबा पंजाबपासून सगळं म्हणजे आमच्याच घराण्यात सगळं आमदार झालं पाहिजे तसं नको आहे नवीन माणसाला आमदार करा तुम्ही हां आणि काम दमदार आहे आबाचं त्याच्यामुळे आमदार झालंच हो होते ते 2 महिन्यात आमदार होते ते 2 महिन्यात आमदार होते ते इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे असं आजोबा या इकडं कडला इथं या इथं कसं आहे का या की या इकडं काका कुठलं इथलंच का हा करकम करकम कसं आहे वातावरण निवडणुकीचं निवडणुकीचं वातावरण तिकडे उमेदवार माहित आहे का उमेदवार पंढरपूरचा अभिजित पाटील आहे परत इकडं रणजित दादा बबन दादा पोरगा आहे मोहिते पाटील म्हणते ती कोण येईल निवडून काय कोण येईल निवडून सांगतो आबाचं इकडं वर्ष चांगलं आहे बरं ह्यांचं बी रणजीचं बी चांगलं आहे आता मोहितेचं काय अजून नवीन आहे की नवीन निवडून आलंय म्हणल्यानंतर आता काय हे बर मी कोण आहे माहीत आहे का हाय की पण आता काय होईल माड्यात काय होईल इथं निवडून अभिजित पाटील हा यानं निवडून कशा पाय काय चांगलं आहे त्यांचं ते
लोक काय नवीन बदल पाहिजे म्हणते ते नवीन बदल पाहिजे. हा नवीन बदल पाहिजे काय लोक 35 वर्ष झालं बबन दादा निवडून येतो माहिती म्हणतात आहे ते. मला आमचंच आहे दादा माणूस म्हणजे आमचाच माणूस आहे तरी पण अभिजित पाटील म्हणताय तुम्ही. अहो ती आहे रणजित दादा बघून दादा आमचीच माणसं आहे ती हं. नाही ती काय दुसरी घ्यायची काय तरी पण आबा निवडून येणार. आता काय सांगा तुला माझं एकट्याचं व्यक्तीच वेगळं आहे तर बाकी काय सांगा कारण वर्ष त्यांचं जरा आवाज करते ती होय होय नाही मी कोणा माहीत आहे का होय होय होय. हो काका नमस्कार. या की काय म्हणतात लांब लांब पळून कसं चालायचं. काय म्हणता इथलं बोला इथलंच आहे. तिथलं कसं आहे इथलं आता लोकसभा झाली होय सगळ्या मोहिते पाटील निवडून आले आता आमदारकीला पण उभं राहायचं म्हणतायत परत नंतरनी अभिजित पाटील असतील इथले पंढरपूरचे परत होय. नंतरनी दादा पूर्व रणजित शिंदे असतील कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला. अभिजित पाटील येणार की निवडून अभिजित पाटील आपण यांना 35 वर्षाचा अनुभव आहे म्हणताय. 35 वर्ष आता बास की आता हो शेतकऱ्याचं काय वर आहे अभिजित पाटील. पण ती पण म्हणते आता शेतकऱ्यांचा विषय काढलाय म्हणून ऊस दोराची कुंडी जरी त्यासाठी जरी म्हणत असला तुम्ही ती 35 रुपये देत असली म्हणत असली तरी पण ही पण देतो म्हणते ती की. देतील बरं हे झालं माडा लेवलचं जरी तुम्ही अभिजित पाटील म्हणत असला तरी आता वरचे जे म्हणजे महाराष्ट्र लेवलला जर बघितलं आपण सरकार महायुतीचं आहे एवढं काय आपल्याला कळत नाही पण माढा मतदारसंघातलं सांगतो हां फिक्स आहे मग हो अभिजित पाटील येणार येणार. आपण थांबूया इथं आता जे आजच्या ह्या भागामध्ये आपण जे लोकांमधून जनमताचा कौल घेतोय इथंच थांबतोय आपण या करकमच्या भागामधून आपण माणसांमधून जनमताचा काय कौल आहे तो आपण बघितलेला आहे. इथली जी जनता आहे काही संमिश्र प्रतिक्रिया आहेत पण येणाऱ्या निवडणुकीमध्येच इथलं चित्र काय असेल ते स्पष्ट होणार आहे. बबनदादाचे चिरंजीव असतील रणजित शिंदे असतील अभिजित आबा पाटील असतील किंवा मोहिते पाटीलांची उमेदवारी अजून फिक्स नाही आहे पण इथली जनता नेमकं या तिघांच्या पारड्यामध्ये कुणाच्या पारड्यामध्ये इथलं आपलं पवित्र मत टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.